आदि तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल। जिने धरी मजित विलाची बळी, तो संभाजीचा ननभाई का उतरला जयाची याकुळी, तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो रामकृष्ण। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नम ज्ञानेश्वर करुणाकर दळ तुमचं ओरलादलं पावन झालं चराचरी। ओम नम जय वेद प्रतिपद जय जय स्वस विद्यात्म रूपा देवा तुची गणेश सकल मत प्रकाश मने निवृत्तीदा स्वधारी जुजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतुतापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन बिन्वेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार। तेरा दा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम। आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। प्रभु आप भी आना संग राधा जी को लाए। प्रभु आप भी आना संग राधा
माझी कुलाना प्रभु आप भी आना संग गोपियों को ला प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना लाना रे गैनी चाम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर चाम हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात। नारद महर्षींची संवाद साधत असताना भगवंतांना सांगितलं होतं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथे माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते असं भगवंत नारद महर्षीला सांगत होते। शेलगाव बन ते खुर्ची परसादे चांगला लोक तुटी जातात शेलगाव काय खुर्ची दरी बटले खाल बटले खुर्चीच निवजी सत्यानाश करणार आहे। नारद महर्षींनी भगवंताला क्वेश्चन केला देवा मला जर तुझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर कुठे भेटणारा। भगवंतानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते। म्हणजे जिथे कीर्तन प्रवचन भजन चालतं ना कथा कीर्तन होतात तिथं माझी हजेरी असते। माझे भक्त माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते असं भगवंत सांगतात। म्हणजे आता तुमच्या गावामध्ये भगवंत विराजमान आहेत कारण इथं कीर्तन चालू आहे म्हणल्यावर भगवंत आलेच असतील नाही का आलेलेच आहेत। जर का पंढरीश पांडुरंग परमात्मा चिमनपुरी पिंपरी मध्ये जर का पंढरपूरवरनं जर हजेरी लावायला माझा जगाचा मालक येतोय मग आपल्या खऱ्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का। जर पंढरीचा पांडुरंग परमात्मा इथपर्यंत येतो तर आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे देवी येत नसेल का आलीच असेल। म्हणून अर्धा मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आई खेळत आली या ओ माईला कुचाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या आईला खेळत आली या आई कुचाल खेळू द्या अर्जुन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या अर्जुन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आई खेळत आली या हो माईला कुचाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवे न वंची प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल। नाही ते काय गावास मग तरुण पोरेच तयार होणार नाही कारण पहिला बन ठेव रे तू पडक कदा वाजिरा ना ठेव रे मग त्या पोरे सांगत आवटाय अवपक वा तू डोक समाशील घायले मी घर चालणार
जुना भजण्या चांगला होती त्याच गाव मग पुरे तयार व्हायचेतच नाही ते बऱ्याच गावेस मग टाळ धरणारच राहणार नाही. हां ज्यासले आयुर्वेदिक औषध माहिती आहे ना कोणता तरी आजारवर त्यासने नातुले तरी सांगी जावायला पाहिजे. नाही ते मरानंतर बट सरी जास ना त्या संगेलाही जातच दी जाओ कोणले तरी बरोबर आहे की नाही. हो चांगले असतील तुमचे गावकरी तुमले वैभव अनुभव महाराज ते गणबडाई मारा ना जर होईन एक अर्धा किडा पाडणार ते काय सांगतो पण मग म्हणून नाही ना तसं काही नाही ना. बरं आहे महाराज जे आहेत भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण मला आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. बालदार चोपदार उभारी पण जुवान येत म्हणजे तुम्हाला भरोसावर 2 शब्द आडी वसडीन बोलणं दरादरी वहिनीत आवरली जाते तुम्ही तिथलान करतात राहतच नाही ते तुमले लोक दावी देतील माल कुटी टाकतील माले गर्दी मग तुमले जा म्हणलं कारबा होऊन कदाचित रे आप्पा विठ्ठल खर तर महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे तुम्ही मंदिर बांधलंय आनंद वाटतो आणि मला जे पण फोन करणारे होते जास्त करून तरुण भाऊच होते फोन करणारे. हां 2-4 लोक होते मला नाव नाही सांगता येणार पण होते फोन करणारे खूप आग्रह धरत होते महाराज या म्हणून नाही का. पर तुम्हाला सांगतो म्हातारे बाबा परमार्थ करतात केलाच पाहिजे पण तरुण भाऊ करतात ना तेव्हा जरा वेगळा स्वाभिमान वाटतो. जेव्हा तरुण असं कीर्तनाला दिसतात ना तेव्हा असं वाटतं की माझा हिंदू तरुण जागा झालाय राव. लई स्वाभिमान वाटतो माझ्या धर्माचा जेव्हा तरुण भाऊ कीर्तनात येऊन बसतात. हां नाही ते मंदिर बांधले जत्राभर टाकूत जत्राभर आणि का मग काय लयानं मग त्यातले बोलायल्या कोणले लगेच तमासाला गुसा घासायसले लगेच तमासा सांगेन मोक्या जातं त्या जत्रा राहिली का फोन नाही करता का तुम्ही नातेवाईक कसे बोलायल्या बुवा आमना गावात जत्रा आहे आणि मग रातले जत्रा करतात तुम्ही. पण बरं आहे वाडे कीर्तन नियोजन शे गाव बी चांगलं दिखीर आहे ना सर्व तरुण बी चांगला आहेत म्हातारा बाबा बी चांगला शेतच. हां तुम्हाला चेहरा देखीसण्याचा आनंद वाट राय ना मला नुसतं सुरुवातच करी तरी पटाचं ना अशी राहणार म्हणजे आडी किडा पाडणार कोणीच नाही शिव कारण ना दिल खुल्लीसने हसणार राहणार काम न विचित लाग जास तुम्हासारखा असा साधा बोळा लोक पाहिजे हो आनंद यश कीर्तन मागायला. मी सहज बोल राहणार तरी अशी दे राहणार लोक विकास भैया सहज बोल राहणार तरी लोक असे राहणार कितला साधा लोक शेतात आणि तुमले मन पक्की गॅरंटी मन कीर्तन जर तुम्ही असा मन मोकळा हशिले ना कीर्तन हा सणासाठी राहत नाही. पण मी जर आहे ना सांगण्याची पद्धत आहे ना ती बदलाई टाकेली थोडं विनोद न झालं लईशने सांगाच त्यांना मागलं कारण असं शे कीर्तन विनोदाचा विषयच नाही आहे पण मी स्वतःले बदलाव आणि राहिनो त्यांना कारण असं आहे रडावणार त्या आजूबाजूमा बी राहिरानात रव्या तू हास आणणार बनर म्हणतं बरोबर आहे की नाही रडावणारा ते गरमा बी रडाई देतस. थोडं हसले पाहिजे नाही का आणि थोडं विनोदाच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मला पक्की गॅरंटी बरं बाबा जर हसनात ना मन कीर्तन मा दिल खोलीस नाही पक्का 6 महिना अटॅक यावं नाही खरंच सांग रे तुम्ही जर दिल खोली ना असले ना 6 महिना अटॅकच यावं नाही बाकी ना बाबा म्हणतच होते मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज आखो 50 दी टाका ना जग नाही म्हणल्यावर पैसाकडे काय दाखा ना खरंच चांगले लोक आहेत दादा सगळ्यांना बघून समाधान वाटतं भजनी मंडळ चांगले साऊंड सिस्टीमवाले दादा साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा चांगलेत. आता बघूयात कीर्तनकार काय बोंब पाडताय ते ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोब्बर आहे आणि ती तुकोब्बर आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना साधकांना समजवत असताना सांगताय की भैया जर भगवंताला शरण जायचं असेल तर अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्ताच्या साठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायला तुकोबर आहे सांगतात. साधकांचा क्वेश्चन आहे तुकोबर आहे तुम्ही सांगता अशा देवाला शरण जायचं की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल खालच्या पातळीचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायला सांगतात. पण असा देव आहे तरी कुठं आणि कोणता आहे
तुकोबरायांनी पटवत असताना तर भारीच पटवलं असं, कारण तुकोबरायांची उंची आपण गाठू शकत नाही. तुकोबरायांची लेवल मोठी आहे, आपण तुकोबरायांच्या पायाची धूळ सुद्धा बनवू शकत नाही. पण मी उगा प्रयत्न करेल साध्या सोप्या भाषेत चिंतन मांडण्याचा. अशा देवाला शरण जायला सांगतायत की तो जो भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल अशा देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात. पहिलं एक्झाम्पल सांगेल, उदाहरण सांगेल. माझा भगवंत कधी जातपात बघत आणि जातपात बघून परमार्थ करत असतील तर ते परमार्थाच्या लेवलचेच नाहीत. कारण वारकरी संप्रदाय जातीपातीला अजिबात महत्व देत नाही, अजिबात व्हॅल्यू देत नाही. कारण जातीपातीला जर व्हॅल्यू दिलं असतं तर माझ्या तुकोबरायांनी असं सांगितलं नसतं, सकळांशी ते आहे अधिकार कलियुगी उद्धार. हा दीपक बाबा गोड प्रमाण घेतलं. खटनट यावे शुद्ध होऊनही जावे. कारण ही जी गंगा आहे ना, भगवत चिंतनाची जी गंगा आहे, या गंगेमध्ये स्नान करा आणि शुद्ध होऊन जा असं संतांचं मत आहे. हा काही लोक आहे ना, काही लोक गंगेत स्नान करायला जातात आपलं पाप धुण्यासाठी. हा तिथंही एक कवीने भारी भजन लिहिलंय बर. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. गंगा ने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ख्याल आ गया. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया. तन को धोया मगर मन को धोया नहीं, लाख गंगा नहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, फिर अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. काही लोकांची मानसिकता असते गंगेत स्नान केल्याच्या नंतर आपलं पाप धुतलं जातं. दादा, गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर तन धुतलं जातं आणि धुवायचंय आपल्याला मन. आणि मन जर धुवायचं असेल तर ते फक्त ही ज्ञान गंगा आहे की इथं मन सुद्धा स्वच्छ होतं. आणि इथं येऊन सर्वांना सांगतायत माझे चोक्का मेळा, इथं येऊन तुम्ही जर का क्लिअर व्हायचं असेल ना, हे एक असं मशीन आहे, या असं मशीन आहे, याना मा टाका का मस्त कपडा धुयचोय पाक निघतस. हाय मशीन मा तसा बाकीना मशने वायबारच होई जाय असे तो. बोलू नका नार भाऊ.
बोल नका रे दादा, तुम्हाला पाय पडस रे, नका बोला रे. कणीच तर किडा पाडान करतात आता उभा आहेत, आता येईन बसा ना. बोलू नका मग. कसं आहे ना, तुम्ही काय माझे दुश्मन नाही, मी तुम्हाला दुखवेल तर बरोबर आहे की नाही. पण कीर्तनाचे नियम असतात, तुम्ही बोलणार तरी बी मना ठरेल मी लईच जसू. पण विषय असा आहे, कीर्तनाचे नियम असतात. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म. कीर्तनात बडबड केलं ना, बेडकाचा जन्म भेटतो. हा, आणि पुढे जाऊन महाराज सांगतात, तंबाखू ओढून काढेल जो दूर, बुडेल ते घर तेने पापे. म्हणून आहे ना, कीर्तनात 2 तास कोणी कोणाशी बोलायचं नाही. हा, नंतर आपण तुम्ही 2 तास नंतर तुम्हाला चालू कर द्या ना FM. पण 2 तास कोणी कोणाशी बोलू नका मायबाप. काय सांगतो तुम्ही, स्नान करत असताना गंगेत जर स्नान केल्याच्या नंतर आपलं तन धुतलं जातं, मन नाही धुतलं जात. आणि काही काही लोकांची मानसिकता आहे, जर त्यासने मानसिकता तशी असेल तर त्यासनं हा महागाल देस मी चला भाऊ गंगामा स्नान करा, नंतर आपलं पाप धुवायचं जास. तुमले मान्य आहे का? आणि जर पाप धुवायचं जास चला, पण ते पाप धुवायवर सुद्धा आपले भोग नशे. कसं? गंगेत स्नान केल्याच्या नंतर आपलं पाप धुतलं जातं, धुतलं जातं. पण पुन्हा बाष्पीभवनाद्वारे त्या कशात जातं? गंगा मानो पाणी, समुद्र मानो पाणी, आको वर जास. आणि ज्या अंगदो येलेत ना बरोबर त्यांना दाबावर पडसते. म्हणजे पाप कधी आपली साथ सोडत नाही. फक्त एकमेव ठिकाण आहे इथं हरिभजन, की इथं पापाचा नाश होतो. पण इथं आलं पाहिजे विठ्ठल. माझ्या वारकरी संप्रदायानं जातीपातीला अजिबातच व्हॅल्यू दिलेली नाही, महत्व दिलेले नाही. पण काही काही लोक जातीपाती बघतात. तुम्ही बघता की नाही मला माहित नाही, कारण या गावात मी पहिल्यांदा प्रवेश केलेला आहे. मला तुमच्या गावाचं किंवा परिसरातलं काहीच माहित नाही. पण मला सत्यता मांडायला आवडते. काही काही लोक जर वाटणं महाराज माल बोलना भाऊ, एकसाठी कीर्तन राहतच नाही. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास. ज्यान मापनं बसणं त्यान गाले निघ जाणं, वायबार डोकं का धंदा करा नाही. जातीपातीला अजिबात महत्व दिलेलं नाही. आणि ज्या लोक एवढी जातपात करत ना, बाकी नाच नाही जिराई बी दिनी मनात देवली मालकान त्याच ना घरनं पाणी चालत नाही हो. आपण ती गलीमा सुद्धा पाय ठेवतात. असं आहे का? 35 वरीस ना पोऱ्या घ्या, पोरच भेटली नाही तर करलंय ना काय वा पाहते हो. मोठला मोठला कराय ना महाराज, मग तवय तुला काय रोग लाग गई. हा ते मोठला कराय ना. हा म्हणजे उघड्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर फटणे लगी तो भजने लगा विठ्ठल विठ्ठल. माझा भगवंत भक्ताची भक्ती पाहतो, जातपात बघत नाही. तो त्याचं अंतकरण पाहतो आणि मग भगवंत जात भीत गोत
वीत गोत कुलशील मात भजका त्वरित भावनायुक्त तुमचं अंतकरण भगवंत पाहतो आणि अशा अंतकरणाच्या भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. लक्षपूर्वक ऐका. महार समाजामध्ये संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. महार समाजामध्ये संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. महाराज गुरं ढोरं ओढायचं काम चोखा मेळा करे लावलेलं. पण प्रसंग असा आला, पाऊस इतका जोराचा झाला, बरीच गुरं ढोरी मेली. मेल्याच्या नंतर चोखा मेळा आणि त्यांची पत्नी, चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं? महाराज मंडळी कोणी बोलू नका, महिले मात्र तुम्ही सांगा बरं. माया चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं? काय होतं बहिणी? कोण जाण. आणि आमले माहिती राहतात, तुला कसाल बोलावतो ते बी करे ना. मग पर कमीत कमी संत आणि संतांचे पत्न्या तरी माहिती पाहिजे, बायका तरी माहिती पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, थोडं थोडं मटेरियल प्रत्येक पण पाहिजे. हो. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव होतं सोयराबाई. दोघं नवरा बायको ढोरं ओढत होती. माझ्या जगाच्या मालकाला वाटलं चोखा मेळ्याच्या हातातून रक्त वाहत होतं. स्वतः जगाचा मालक ते काम करायला लागला, न लाजता भक्ताचं काम करत होता. हा, अजून सांगू का? चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस आहे, भक्ताच्या बायकोला दिवस आहे. आणि चोखा मेळ्याला वाटलं की मला आता वारीला जावं लागतं. पत्नीला सांगितलं, ए ऐक ना, मला वारीला जावं वाटायला ग. पत्नीनं सांगितलं, स्वामी जाताय ना तुम्ही वारीला? नक्कीच जा, पण ऐका ना, रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागन, तुमच्या बहिणीला सांगा आणि महाकडे पाठवा. कारण दिवस भरते येतं, माझे जवळ कोणीतरी असलं पाहिजे. तुम्ही होतात, तुम्ही पण चाललात, तुम्ही जातात म्हणल्यावर माझ्या जवळ कोणीतरी असलं पाहिजे. तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. म्हणले हरकत नाही, मला जाऊ दे. चोखा मेळा वारीला निघाले. हा, बायकोले दिवस होतात बरं बहिणी, वन दिवसभर होतात.